राज्याचे ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यात राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा कामाचा आढावा घेण्यासाठी तालुकास्तरीय बाह्य समितीकडून मूल्यमापन कार्यक्रम सुरू झालाय। या अभियानाचा उद्देश ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता, पारदर्शकता, सेवा वितरणाची गुणवत्ता आणि विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणं हा आहे। त्याचबरोबर ग्रामपंचायतींनी राबविलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत कितपत पोहोचला आहे याचाही सखोल आढावा घेण्यात येणार आहे। नाशिक जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यांमध्ये बाह्य तालुकास्तरीय समितीमार्फत ही तपासणी होणार असून प्रत्येक तालुक्यासाठी इतर जिल्ह्यातील पंचायत समितीची नियुक्ती करण्यात आली आहे। या समित्या संबंधित ग्रामपंचायतींना भेट देऊन नोंदी, कामांची पाहणी, प्रत्यक्ष स्थळ भेट, लाभार्थ्यांशी संवाद आणि सेवा वितरण प्रणालीची तपासणी करतील। या तपासणी अंतर्गत जिल्ह्यातील एकूण 276 ग्रामपंचायतीचं मूल्यमापन करण्यात येणार आहे। समित्यांकडून शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार गुणांकन करण्यात येईल। यामध्ये स्वच्छता, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण, डिजिटल सेवा, ग्राम निधीचा वापर, महिला आणि बाल कल्याण उपक्रम तसेच विविध केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी यांचा समावेश असेल।